वृषभ राशी. वृषभ रास म्हणजे स्थिरता, संयम, सौंदर्य, शांत शक्ती आणि आतून प्रचंड सहनशीलता यांचे प्रतीक मानली जाणारी ही रास. बाहेरून शांत दिसणारे वृषभ राशीचे लोक आतून किती खोल विचार करतात, किती भावना मनात दडवून ठेवतात हे फार कमी लोकांना समजते. ही रास सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा मनाने जोडली गेली की शेवटपर्यंत साथ देण्याची ताकद ठेवते. वृषभ राशी 2 जून 2026 नंतर एका अशा काळात प्रवेश करणार आहात जिथे ब्रह्मांड स्वतः तुमच्या आयुष्याचे सूत्र हलकेच बदलताना दिसेल. देवगुरु बृहस्पतीचा कर्क राशीत होणारा प्रवेश हा फक्त ग्रहांचा बदल नसून वृषभ राशीच्या लोकांसाठी नशिबाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो. कारण अनेकदा वृषभ राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात किती वादळ सुरू असतात हे फार कमी लोकांना समजतं. ही रास शांत असते पण कमकुवत नसते. ही रास कमी बोलते पण प्रत्येक गोष्ट मनात खोलवर जपून ठेवते. वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात सुरक्षितता हवी असते, नात्यांमध्ये, पैशांमध्ये आणि भावनांमध्ये. म्हणूनच जेव्हा ज्यांचं नातं तुटतं तेव्हा ते सहज कोणालाही दाखवत नाहीत. गेल्या काही काळात अनेक वृषभ राशीच्या लोकांनी मनाविरुद्ध परिस्थिती सहन केली असेल. काहींना आर्थिक चढउतारांचा सामना करावा लागला असेल. काहींना नात्यांमध्ये गैरसमज, दुर्लक्ष किंवा एकटेपणाचा अनुभव आला असेल. तर काही लोक स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी सतत संघर्ष करत असतील. पण आता ब्रह्मांडाचा स्वर बदलताना दिसतो आहे. 2 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करतील आणि वृषभ राशीच्या तृतीय भावात येतील. हा काळ फक्त भाग्य बदलण्याचा नाही, तर स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्याचा असेल. वृषभ राशीच्या लोकांचे एक वैशिष्ट्य असते. हे लोक आयुष्यात उशिरा चमकतात, कारण ब्रह्मांड त्यांना आधी संघर्ष शिकवतं, लोकांची खरी ओळख दाखवतं आणि मग योग्य क्षणी अचानक त्यांचं आयुष्य वर उचलतं. गुरुचा हा गोचर तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवेल. अचानक आत्मविश्वास वाढू लागेल. ज्या गोष्टीची भीती वाटत होती त्याच गोष्टी आता सहज हाताळताना येतील. वृषभ राशीच्या लोकांना या काळात सतत असे वाटू शकते की जीवन आता मला कुठेतरी नवीन दिशेने नेत आहे. आणि आश्चर्य म्हणजे हा फक्त विचार नसेल, विश्व खरोखरच तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडण्याची तयारी करत असेल. वृषभ राशी. गुरुचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना गती देईल. पैसा अचानक आकाशातून पडणार नाही, पण योग्य संधी तुमच्या वाटेला येऊ लागतील. विशेषतः खालील क्षेत्रांमध्ये लाभाचे संकेत आहेत. सोशल मीडिया, मार्केटिंग, कम्युनिकेशन, शिक्षण, लेखन, ऑनलाईन व्यवसाय, प्रवासाशी संबंधित काम. तुमच्या बोलण्यामध्ये प्रभाव वाढेल. लोक तुमच्या कल्पनांना महत्त्व देऊ लागतील. काही लोकांना अचानक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते. काहींना नवीन वाहन, गॅजेट किंवा घराशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. हा काळ तुम्हाला अशा लोकांच्या संपर्कात आणू शकतो जे पुढे जाऊन तुमच्या भाग्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. एखादी अचानक भेट, एखादा अनोळखी माणूस दिलेला सल्ला किंवा अचानक झालेली ओळख, हे सर्व साधं वाटेल, पण त्यामागे ब्रह्मांडाची योजना दडलेली असू शकते. कारण गुरु तृतीय भावात येऊन योग्य मार्गदर्शक आणि योग्य संधी जीवनात आणतात. वृषभ राशी प्रेमात खूप प्रामाणिक असते. एकदा मनाने जोडली की पूर्णपणे समर्पित होते. पण अनेकदा या राशीला अपेक्षेपेक्षा जास्त दुःख मिळते, कारण ही रास स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार जास्त करते. गुरुचा हा काळ जुन्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करेल. नात्यांमधील संवाद सुधारेल. दुरावलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते, तर विवाहित लोकांसाठी जोडीदाराकडून भावनिक आधार वाढू शकतो. वृषभ राशी. हा काळ फक्त भौतिक प्रगतीचा नाही, तर आत्मिक बदलाचाही असू शकतो. वृषभ राशीसाठी काही संकेतही दिसतील. वारंवार मंदिर, मंत्र किंवा ध्यानाकडे आकर्षण वाटू शकते. स्वप्नांमध्ये पाणी, चंद्र किंवा प्रकाश दिसू शकतो. अचानक एखाद्या गोष्टीचा पूर्वसंकेत जाणवू शकतो. मनात गूढ शांतता निर्माण होऊ शकते. हे सर्व गुरुच्या दैवी ऊर्जेचे संकेत मानले जातात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. लोक तुमच्या क्षमतेकडे नव्या नजरेने पाहू लागतील. जे लोक आतापर्यंत तुम्हाला कमी समजत होते तेच लोक पुढच्या काही महिन्यात तुमचा सल्ला घेऊ शकतात. काही लोकांना नवीन नोकरी, प्रमोशन, परदेशाशी संबंधित संधी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे या काळात तुमची प्रतिमा मजबूत होईल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. मानसिक ताण कमी होईल. झोप सुधारेल. मनातील नकारात्मकता हळूहळू दूर होईल. तरीही गळा, वजन, साखर, आळस याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ रास.
कधी कधी जीवन उशिरा बदलतं, कारण ब्रह्मांड योग्य क्षणाची वाट पाहत असतं. तुम्ही जे दुःख सहन केलं, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या लोकांसाठी स्वतःला विसरलात, हे काहीच व्यर्थ गेलेलं नाही. 2 जून 2026 नंतर सुरू होणारा काळ तुम्हाला हळूहळू हे जाणवून देऊ शकतो की विश्व तुम्हाला तोडत नव्हतं, ते तुम्हाला एका मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत होतं. आणि आता तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे अचानक उघडू लागतील, काही स्वप्न वास्तव्याच्या जवळ येतील आणि तुमच्या शांत संघर्षाची कथा यशाच्या नव्या अध्यायात बदलू लागेल. वृषभ रास, प्रत्येक वेळी आयुष्य तुमच्यावर कठोर होतं तेव्हा तुम्हाला वाटत असेल की नशीब तुमच्या विरोधात आहे, पण कदाचित ब्रह्मांड तुम्हाला थांबवत नव्हतं, ते तुम्हाला अधिक मजबूत बनवत होतं. कारण काही आत्म्यांना साधं जीवन जगण्यासाठी पाठवलं जात नाही, त्यांना संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. 2 जून 2026 नंतरचा काळ तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दाखवू शकतो, ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या त्या कदाचित तुमच्या नशिबात नव्हत्याच, आणि जे तुमच्यासाठी खरंच लिहिलं आहे ते आता हळूहळू तुमच्याकडे येऊ लागेल. म्हणून स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमच्या शांत मेहनतीचं फळ ब्रह्मांड नक्कीच देतं, फक्त योग्य वेळ आल्यावर. आणि कदाचित आता ती वेळ जवळ आली आहे, जिथे तुमच्या डोळ्यातील जुनं दुःख नाहीसं होईल, मनात पुन्हा आशेचा प्रकाश दिसेल आणि तुमच्या जीवनाची दिशा अचानक अशा मार्गावर वळेल ज्याची तुम्ही कधीतरी फक्त कल्पना केली होती.